नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण ह्या तयार असलेल्या कुर्तीच्या गळ्याला हाफ कॉलर कशी लावायची ते बघणार आहोत. तर त्याच्यासाठी मी हा समोरचा गळा रेडी केलेला होता आणि त्याच्यावर हा पाठीमागील भाग घेतलेला आहे. हा पाठीमागील भाग पूर्ण पॅक घेतलेला आहे. हे पहा, तुम्ही बघू शकता. आणि मी फक्त पहिल्यांदा काय करणार आहे तर शोल्डर जोडून घेणार आहे. तर हे पहिल्यांदा असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला असं इथं जे आपण हुकपट्टी आयपट्टी बनवलेली आहे तिथं आपल्याला अशा प्रकारे पिन लावून घ्यायची आहे, किंवा तुम्ही हुकपट्टी आयपट्टी हुक्स लावून घेतले तरी चालेल. आणि अशा प्रकारे पॅक करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत. हे पहा, असं एकामेकावरती ठेवून शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत. म्हणजे पहिल्यांदा गळ्याचा पूर्ण भाग रेडी करून घ्यायचा आहे आपल्याला. तर समोरची बाजू आहे त्याला मी आधीच फिनिशिंग करून घेतलेलं आहे. मागील बाजूला फिनिशिंग करण्याची गरज नाही, पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पहिल्यांदा फिनिशिंग पट्टी देखील लावून घेऊ शकता. तर समान अंतरावरती दोन्ही बाजूचे शोल्डर पहिल्यांदा आपले असे जोडून घ्यायचे आहेत. शोल्डरला डबल शिलाई मारून पक्की करून घ्यायची आहे. अशा प्रकारे घेतल्यानंतर परतवून हे पहा, हा सगळा तयार होतो. आणि ही जी वरची पट्टी आहे तिथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, किंवा तुम्ही फिनिशिंग पूर्ण शिलाई पट्टी जोडून दुसरी जरी मारला तरी चालते. आणि ह्याचा आपल्याला पहिल्यांदा मध्य काढून घ्यायचा आहे. हे पहा, असा भाग तयार झालेला असेल. त्या मध्यावरती आपण मार्किंग करून घेऊयात. आणि पहिल्यांदा अशी छोटी टीप मारून घेऊयात. तर मी अशा प्रकारे ही बारीक टीप मारून घेतली. म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला हाफ कॉलर कशी लावता येईल कुर्तीला ते बघायचं आहे. हे पहा, तर आपला गळा अशा प्रकारचा रेडी झालेला आहे. समोरील वर्क फुल फिनिशिंग. आणि जिथपर्यंत आपल्याला कॉलर लावायचे आहे तिथून पासून आपल्याला असं अंतर मोजून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे अंतर मोजून घ्यायचं आहे. आणि तिथं आपल्याला माप घालून घ्यायचं आहे किती आहे येणार आहे. हे पहा, तर हे आलेलं आहे 6 इंच. 6 इंच म्हणजे त्याचा डबल 12 इंचाची पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर 12 इंचाची पट्टी घेण्यासाठी हे कापड माझ्याकडे जे होतं हे पॅन्टचं आहे. तर पॅन्टच्या कलरची मी कॉलर बनवून लावणार आहे. तर ह्याच्यातील आपल्याला 12 इंचाचं कॉलर तयार करून घ्यायचं आहे. ही डबल पट्टी आहे. हे पहा, व्यवस्थित अगदी ठेवून घ्यायची आहे. आणि 12 इंचाचं कॉलर असल्यामुळे मी 13 इंच माप घेत आहे. का तर शिलाईचे दोन्ही साईडचे हाफ इंच त्याच्यामध्ये पकडायचे आहेत. हे पहा, 13 इंच मी घेतलेला आहे. आणि शिलाईचे दोन्ही हाफ इंच. तर पहिल्यांदा आपल्याला असा हाफ राऊंड आकार आखून कापून घ्यायचा आहे. मी 13 इंचामध्ये घेतलेला आहे. अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाणार आहे. असं कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला कटिंग मात्र फिनिशिंगमध्ये पहिल्यांदा व्यवस्थित करून घ्यायचं आहे. असं कटिंग झाल्यानंतर आपल्याला कॅनव्हास घ्यायचा आहे. पट्टी कॅनव्हास असतो तो घ्यायचा आहे. पट्टी कॅनव्हास आपल्याला कुठेही बाजारमध्ये टेलरिंगच्या दुकानमध्ये मिळून जाईल. हा पट्टी कॅनव्हास असा घेऊन बरोबर मध्ये ठेवून घ्यायचा आहे. शिलाईसाठी मार्जिन सोडायचे आहे खालतीवरती. आणि ही पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे. पट्टी कट करून झाल्यानंतर याची एक बाजू शाईनमध्ये असते आणि एक बाजू प्लेन असते. तर आपण जी शाईनवाली बाजू ती ठेवून याला इस्त्री करून घ्यायचा. इस्त्री केल्यानंतर अशा प्रकारे आपोआप ही पट्टी चिपकली जाते. हे पहा, मी प्रेस करून घेतल्यानंतर हे चिपकली जाते. त्याच्यानंतर आपण असं आकारामध्ये त्याचं कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कटिंग झाल्यानंतर आपल्याला त्या इस्त्री केलेल्या बाजूची खालची बाजू शिलाई मारून घ्यायची आहे अशी. हे पहा,
खालची बाजू पूर्ण फिनिशिंगमध्ये शिलाई मारून झाल्यानंतर ही वरची बाजू आहे ती शिलाई मारून घेण्यासाठी त्या दुसऱ्या पट्टीवर ठेवायची आहे आणि त्याच्यावरती आपला आकार जो दिलेला असतो राऊंड शेप, हाफ राऊंड, त्याच्यावर तशी शिलाई मारून घ्यायची आहे. अगदी सावकाशपणे. ही राऊंड शेपमध्ये शिलाई झाली तयार. हे पहा. शिलाई रेडी झाल्यानंतर आपल्याला आकार मात्र व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. ही रेडी झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पलटवून घ्यायचं आहे. अशी कॉलर परतवून झाल्यानंतर हे पहा, ही अशी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आणि ही जी खालची बाजू आहे ती परतवून शिलाई मारून घ्यायची. ती परतवून आत घालून शिलाई मारली तरी देखील चालते. ह्याची एक बाजू लॉक होती म्हणून मी दुसरी बाजू डायरेक्ट परतवत आहे. तर ती शक्यतो आत घालून परतवायची. त्यामुळे काय होतं, फिनिशिंग अजून खूप छान येतं. आणि कॉलर कोणत्याही बाजूने आपण जोडू शकतो. दोन्ही बाजूने आपल्याला तयार मिळते. तर ही आपली आता कॉलर अशी तयार झालेली आहे. हे पहा. तर ही आता आपण 13 इंचाची पट्टी घेतली होती, 12 इंचामध्ये कॉलर आपली तयार आहे. तर आता आपल्याला कॉलरचा मध्य काढून घ्यायचा आहे. जसा आपण ड्रेसचा मध्य काढून घेतला होता वरच्या भागाचा आणि इथं अशी ठेवून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे ठेवून आपल्याला आता शिलाई मारायची आहे. त्याआधी आपल्याला वरच्या बाजूने हवी असल्यास आपण शिलाई मारू शकतो, नसेल तर काही त्याची गरज नाही. पण मी शिलाई मारून घेत आहे वरच्या बाजूने देखील. त्या आकारामध्ये शिलाई मारायची, म्हणजे जरी आपण प्रेस केलेलं जरी आतल्या आत सुटलं तरी ते शिलाईमुळे ते पक्क राहतं. हे पहा, अशी शिलाई झाल्यानंतर त्याला असे बरोबर मध्य सेंटरमध्ये ठेवून आपल्याला कुर्तीला अटॅच करून घ्यायचं आहे. सेंटर टू सेंटर पॉइंट व्यवस्थित घ्यायचे आहे आणि अगदी व्यवस्थित असं आपल्याला कुर्तीला अटॅच करून शिलाई मारायची आहे. खूप सोप्या पद्धतीने मी कॉलर कशी लावायची हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या व्हिडिओला हाईप बटन नक्की दाबा. अशा प्रकारे झाल्यानंतर खालच्या बाजूने देखील आपण शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही बाजूची शिलाई अटॅच करून घ्यायची आहे कॉलर आणि कुर्तीला. हे पहा, अशा प्रकारे शिलाई अगदी काठाने आणि शिलाईवरतीच नाजूक घालायची आहे, तरच आपलं फिनिशिंग खूप सुंदर दिसतं. तर कॉलर पूर्णपणे जोडून तयार झालेली आहे. आता चुकून कुठे धागे असेल तर आपण कट करून घेऊयात. आणि अशा प्रकारे आपल्या कुर्तीला पूर्णपणे कॉलर लावून तयार झालेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि मी दाखवलेली पद्धत तुमच्या लक्षात आली का ते हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन.
पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.